भुदरगडमध्ये अवैध धंदे जोमात, कायदा सुव्यवस्था कोमात, कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। भुदरगड तालुक्यामध्ये गावोगावी अभिधंद्यांना उचला आहे। गुटखा, मटका, हातभट्टी दारू, गोवा बनावटीची दारू, गांजाची विक्री जोरात सुरू आहे। तरुणाई या गुटखा व मटका गांजाच्या मोहजालात गुरफटलेली आहे। या अवैध धंदेवाल्यांवर कारवाई करताना पोलीस प्रशासन दिसत नाही। हे धंदे पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सुरू आहेत का, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे। भुदरगड पोलीस ठाण्याच्या आवारात जुने एसटी स्टँड परिसरामध्ये मटका व्यवसाय पत्र्याची खोकी टाकून थाटला आहे। मौनी विद्यापीठ परिसर, आकोर्डी रोडवरील मोठे पूल या ठिकाणी तुम्ही गुटखा व गांजाच्या आहारी गेलेली आढळून येते। तालुक्याच्या खेडेगावात डोंगर कपारीत गावठी दारू भट्टी सुरू करणारे अनेक जण आढळतात। छोटू पाटील अशा प्रकारची 70 दुकाने आहेत, तर गोवा बनावटीची दारू विकणारे अनेक जण कार्यरत आहेत। या लोकांनी गडगंज माया जमवलेली आहे। या धंदेवाल्यांना काही राजकीय नेत्यांचा अभय असल्याचे दिसून येत आहे। एखाद्यावर कारवाई केली जात असून त्याचा कांगावा केला जात आहे, परत तोच आरोपी बाहेर सुटून पुन्हा जोमाने धंदा करताना दिसत आहे। त्यामुळे भुदरगड तालुक्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे। अशा अवैध धंदेवाल्यांना आळा कोण घालणार, हाच प्रश्न निर्माण झाला आहे। मटक्याचा तर भुदरगड तालुक्यात गावोगावी धंदा सुरू आहे। खेळणारी कंगाल, घेणारी मालामाल अशी अवस्था आहे। घेणाऱ्या लोकांनी कोट्यावधींची रुपयांची मालमत्ता कमवलेली आहे। खेळणारी मात्र कंगाल झाले आहेत। अनेकांचे संसार यामुळे उद्ध्वस्त झाले आहेत। या अवैध धंदेवाल्यावर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून पुढे येत आहे। सह्याद्री लाईव्ह साठी मुख्य संपादक नितीन बोके। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।